भाजप सरकार केंद्रात सत्तेत आल्यापासून कामगार विरोधी धोरणं राबवत असल्याचा आरोप लालबावटा संघटनेनं केलाय। यावेळी संघटनेच्या वतीनं विविध मागण्यांसाठी कागलच्या नायब तहसीलदार रुपाली सूर्यवंशी यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आलं। याप्रसंगी बोलताना कॉम्रेड शिवाजी मगदुम यांनी केंद्र सरकारच्या कामगार कष्टकरी जनतेच्या धोरणाविरोधात प्रचंड असंतोष निर्माण झाल्याचं त्यांनी सांगितलं। कामगार कायद्यामध्ये बदल करून जुने 44 कायदे रद्द करून 4 संहिता आणण्याचं काम केलेलं आहे। त्याच्या विरोधामध्ये आज CI2च्या वतीनं संपूर्ण देशभर मागणी दिवस पाळण्यात आलेला आहे। त्या मागण्या करत असताना कामगारांच्यावर आणि गोरगरीब जनतेवर केंद्र सरकारनं हल्ला करायला सुरुवात केली आहे। त्याचाच एक भाग म्हणून कामगारांच्या विरोधामधले कायदे करायला सुरुवात केलेली आहे। त्याचबरोबर या मागणीमध्ये कोल्हापूर जिल्हा आणि महाराष्ट्रामधनं जो काही शक्तीपीठ महामार्ग येत आहे त्याला सुद्धा लालबावटा बांधकाम कामगार संघटनेच्या वतीनं आम्ही पूर्ण ताकदीनं या ठिकाणी विरोध केलेला आहे। त्यासंबंधी सुद्धा पत्र आता माननीय तहसीलदारांना दिलेलं आहे। माझी राज्य सरकारला विनंती आहे की शेतकऱ्यांच्या जमिनी खाली काढून जर तुम्ही शक्तीपीठ महामार्ग करून कंत्राटदार पोचणार असाल तर 100% या शक्तीपीठ महामार्गाला CI2 सुद्धा या कोल्हापूर जिल्ह्यातले विरोध केल्याशिवाय राहणार नाही एवढा सरकारला इशारा देतो। आणि कोणत्याही परिस्थितीत कामगार कायदे रद्द न करता पूर्वीचे कामगार कायदेच ठेवावेत आणि 4 संहिता रद्द कराव्यात अशी मागणी मी या निमित्तानं करीत आहे। याप्रसंगी विक्रम खतकर, मोहन गिरी, राजाराम आरडे, विनायक सुतार, दगडू कांबळे, दिनकर जाधव, संतोष शेटके, शिवाजी सुतार यांच्यासह कामगार उपस्थित होते।